नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय राजकारणातल्या एका मोठ्या वादळाबद्दल. एक अशी घटना जिने आपल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. जरा विचार करा. समजा एखाद्या खेळात जो पंच नियम ठरवतो त्याच्यावरच जर पक्षपातीपणाचा आरोप झाला तर त्या खेळाचं काय होईल? हाच प्रश्न आज भारतीय लोकशाही समोर उभा आहे आणि हेच या विश्लेषणाचं केंद्र आहे. हे खरं तर खूपच धक्कादायक आहे, कारण असं भारताच्या निवडणूक आयोगाच्या इतिहासात याआधी कधीच घडलेलं नाहीये. पण प्रश्न हा आहे की ही परिस्थिती नेमकी निर्माण का झाली? चला या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊया. झालं असं की विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर पक्षपातीपणाने वागल्याचा आरोप केलाय आणि त्यांच्या विरोधात थेट महाभियोग प्रस्ताव दाखल केला आहे. आणि या महाभियोग प्रस्तावाच्या मुळाशी आहे एक खूप गंभीर आरोप. तो म्हणजे मतदार याद्यांमधला गोंधळ. हाच या सगळ्या वादाचा केंद्रबिंदू आहे. मग नेमके आरोप आहेत तरी काय? तर विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की लाखो लोकांची नावं काहीही ठोस कारण न देता यादीतून काढून टाकली. ही जी सगळी प्रक्रिया होती ती अजिबात पारदर्शक नव्हती आणि जेव्हा तक्रारी केल्या गेल्या तेव्हा आयोगाकडून समाधानकारक उत्तरही मिळाली नाहीत. आता हा आकडा बघा, तुम्हाला या प्रकरणाची गंभीरता लक्षात येईल. फक्त एका राज्यात म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तब्बल 58 लाख मतदारांची नावं मसुदा यादीतून गायब झाल्याचा आरोप आहे. 58 लाख हा आकडाच खूप काही सांगून जातो. आणि प्रकरण इथेच थांबलं नाही. जवळपास 60 लाख लोकांच्या नावांबद्दलचा निर्णय प्रलंबित होता. म्हणजे राज्याच्या जवळजवळ 10% मतदारांचं काय होणार हे ठरलेलंच नव्हतं. आणि अशा परिस्थितीत निवडणुका जाहीर करण्यात आल्या. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की जे काम खरं तर पूर्णपणे निवडणूक आयोगाचं आहे त्यात थेट सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. विचार करा, वादग्रस्त प्रकरणं सोडवण्यासाठी 500 पेक्षा जास्त न्यायिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागली. ही गोष्टच मुळात खूप असामान्य आहे. चला आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया, कारण या महाभियोग प्रस्तावावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय. काहींच्या मते हा प्रस्ताव म्हणजे एक राजकीय खेळी आहे. यामागचा युक्तिवाद असा आहे की हा प्रस्ताव खरंच आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी नाहीये, तर निवडणूक आयोगासारख्या एका महत्त्वाच्या संस्थेवर राजकीय दबाव आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि यामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय ती अगदी स्पष्ट आहे. या राजकीय साठामारीत कोणाचाच फायदा होत नाहीये. एका बाजूला आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांचा हा डाव निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित वाटतोय. आणि या सगळ्यामध्ये नुकसान कोणाचं होतंय? तर फक्त आणि फक्त लोकांच्या विश्वासाचं. आता हा वाद फक्त एका राजकीय भांडणापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. याच्या मुळाशी आपल्या लोकशाहीसाठी एक खूपच गंभीर आणि खोलवरचा मुद्दा आहे. तो म्हणजे विश्वासाचं संकट. आणि हे वाक्य या सगळ्या परिस्थितीचं सार सांगतं. लोकशाही संस्था केवळ कायदेशीर अधिकारांवरच चालत नाहीत, तर त्या लोकांच्या विश्वासावर अवलंबून असतात. आणि खरं नुकसान हेच आहे. या सगळ्या राजकीय गदारोळात लोकांचा विश्वास तुटतोय आणि एकदा का विश्वास गेला की तो परत मिळवणं खूप अवघड असतं. याला सोप्या भाषेत समजून घेऊया. जर खेळाडूंना पंचावरच विश्वास नसेल तर खेळाच्या निकालाला कोण मांडणार? अगदी तसंच जर लोकांना निवडणूक आयोगाच्या कामावरच शंका यायला लागली तर निवडणुकांच्या निकालांची वैधताच धोक्यात येते. तर मग प्रश्न असा आहे की यातून बाहेर कसं पडायचं, लोकांचा विश्वास परत कसा मिळवायचा, यासाठी काही उपाय सुचवले गेले आहेत. यावर काही ठोस उपाय सुचवले गेले आहेत. जसं की ही जी मतदार यादी बनवण्याची प्रक्रिया आहे ती अधिक पारदर्शक केली पाहिजे. लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. नावं का काढली किंवा का जोडली याचे नियम सगळ्यांना स्पष्टपणे कळले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या प्रक्रियेत राजकीय पक्षांची जास्त चर्चा व्हायला हवी. या सगळ्या सुधारणांमागचा अंतिम उद्देश एकच आहे. देशातला एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उरतो. एका लोकशाहीसाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? अगदी बिनचूक परिपूर्ण नियम आणि कायदे, की त्या नियमांवर आणि ते राबवणाऱ्या संस्थांवर लोकांचा असलेला ठाम विश्वास? यावर विचार करायला हवा.